संदर्भामध्ये दिलेली होती। आणि आज मला सांगताना समाधान आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत, पण जो शब्द निवडणुकीचा दिलेला होता, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला होता, तो आज देवेंद्रजींनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला। हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे। आणि हे पूर्ण करत असताना जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत ही कर्जमाफी नक्की होईल। आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीने दुष्काळ झाला, ज्या पद्धतीने पूर परिस्थिती झाली, त्या पूर परिस्थितीतनं बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे। अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे कोकणामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या संदर्भामध्ये देखील सकाळी माझं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं झालं। त्या संदर्भात देखील निर्णय घेतलेला आहे की आपल्याकडे जे भाताचं नुकसान झालंय, आपल्याकडे जे नाचणीचं नुकसान झालंय, मग त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, ठाणा असेल, पालघर असेल, मच्छीमारांचं जे नुकसान झालंय तर त्याचा देखील नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत। त्याच्यामुळं शेतामध्ये असलेला भात याच्यापेक्षा कापून आणलेलं जे भात होतं, जे आपण सुकवत होतो, त्याच्यावर जो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यातनं जे भाताचं नुकसान झालंय, नाचणीचं नुकसान झालंय, त्याला देखील नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सर्वे करण्याच्या सूचना या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या बळीराजाला हेच सांगायचं आहे की माननीय शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे सरकार चालवत असताना बळीराजाचं हित कशामध्ये आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही सरकार चालवतोय। आणि त्याची प्रचिती काल संध्याकाळी अख्ख्या महाराष्ट्रातल्या बळीराजांना आलेली आहे। आता कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे हा देखील क्रायटेरिया तयार झालाय। जून पर्यंत कशा पद्धतीने आम्ही कर्जमाफी करणार आहोत, कुठच्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे, ती देखील यादी तयार होईल। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शब्द आपण देतो ती पाळण्याची ताकद शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहे आणि अजितदादांमध्ये आहे। हे कालच्या निर्णयानं बळीराजाला आणि महाराष्ट्राला या तीन नेत्यांनी दाखवून दिलेलं आहे। यासाठी जी काही मध्ये टीका होत होती विरोधकांकडनं, इव्हन कृषी मंत्री देखील म्हणाले होते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफीच्या संदर्भामधला वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे, ती कर्जमाफी कधी होणार आहे? तर ती कर्जमाफी करण्यामध्ये आज सरकारला यश आलं, त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोदयांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत। परंतु हे सगळं करत असताना विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देतंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आणि बळीराजाच्या मागे महायुतीचं सरकार तर आहेच, परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही देखील आहोत। म्हणून परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। पक्ष म्हणून शिवसेना तर मदत करतेच, परंतु सरकारच्या माध्यमातून देखील मदत मिळावी यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय। हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। आणि बळीराजाला ताकद देणं म्हणजे आपण ज्याच्या जीवावर जेवतो दोन वेळचं त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणं आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देणं आहे। आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारनं जोपासली, त्याबद्दलचं मनस्वी समाधान आमच्यासारख्या सगळ्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेली 3 दिवस शेतीचं किंवा नाचणीचं पण नुकसान झालं, त्या संदर्भात आपण पालकमंत्री मी आताच सांगितलं की सकाळी माझं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा झाली। रत्नागिरीमध्ये कापलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे, शेतात असलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे सर्वे करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांना दिलेले आहेत। माझं देखील कोकण आयुक्तांशी बोलणं झालंय, आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं। हे सगळे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत। पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपल्या कोकणामधल्या देखील जो पाऊस पडलाय त्याचे पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। आपल्याकडे 84 रुपये
नाही नाही 84 नाहीये, जास्त आहे. आता एसडीआरएफचे रेट आणि एनडीआरएफचे रेट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा नुकसान भरपाईचा हे ठरलेला असतो. मागच्या वेळी शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी 2 हेक्टरचं जमिनीचं क्षेत्र वाढून 3 हेक्टर देखील केलेलं होतं. आता देखील तो देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, हा सरकारमधला एक मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. हे विरोधक काय टीका करतात याच्यापेक्षा बच्चू कडूंनी आंदोलन करायच्या अगोदर कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केलेली होती, समितीचं गठन केलेलं होतं. पूर परिस्थिती जी निर्माण झाली त्याला देखील 32,208 कोटीचं पॅकेज हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हे काही 1 महिन्यापूर्वी देखील सरकारनं दाखवून दिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.